Yes, good morning, friends. We are on problem number 6 of final accounts. Earlier in last lecture, we saw uh, bills receivable and bills payable, last two items. Okay. Normally we cover last one item, but I will cover two items here. Bills receivable representative personal account. It should go to real personal account. Should go to balance sheet debit column. Okay, it should go to balance sheet asset side. I hope everyone has written bills receivable in balance sheet asset side. And then bills payable, this is also representative personal account. So real personal account balance sheet credit column, you should go to liability side. Okay, I hope everyone has come till bills payable. Now I hope everyone has written adjustment number here. Okay, माझा ऍडजस्टमेंट नंबर इथून जात आहे बिकॉज हे पीडीएफ मी सेव्ह करत नाही. ओके, लिहिलेलं पीडीएफ, बट तुमच्याकडे नंबर लिहिलेलं असणार आहे. ऍडजस्टमेंट्स इम्पॉर्टंट आहे. ओके, yes. Next, office equipments, personal real nominal. Please tell me the account. Yes, this is personal real nominal office equipments. ऑफिस इक्विपमेंट्स रियल अकाउंट आहे. ओके, आपलं प्रॉपर्टी येते इक्विपमेंट्स, ऑफिस इक्विपमेंट्स रियल अकाउंट. ओके, रियल अकाउंट शुड गो टू रियल पर्सनल अकाउंट शुड गो टू ऍज पर रूल नंबर 1 रियल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट. माझ्यासोबत रूल्स फॉर्म म्हणायचे. रियल पर्सनल बॅलन्स शीट डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे, चेक करा. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे. डेबिट कॉलम कुठे जाणार? बॅलन्स शीट ऍसेट साइड. ओके, सो गो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. गडबड नाही. ऑफिस इक्विपमेंट्स, ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 20,000. ऍडजस्टमेंट आहे ना, ऍडजस्टमेंट असेल तर इनर कॉलम 20,000. ऑफिस इक्विपमेंट 20,000. आता ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये काय म्हणले तो? लेट्स चेक. ऍज पर ऍडजस्टमेंट नंबर 4, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 5%, 10%, 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन अँड प्लांट एंड मशिनरी रिस्पेक्टिव्हली. आय होप रिस्पेक्टिव्हली म्हणजे कळतंय तुम्हाला. 5% ऑन ऑफिस इक्विपमेंट, 10% ऑन मोटर व्हॅन, 15% ऑन प्लांट अँड मशिनरी. सिक्वेन्स मध्ये आहे. ओके, सध्या आपलं काय चालू आहे? ऑफिस इक्विपमेंट. मग बाकी नंतर बघू आपण. कॉन्सन्ट्रेट, प्लीज कॉन्सन्ट्रेट. आपल्याला डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करायचंय. आपलं डेप्रिशिएशन टॉपिक झालंय का? Have we completed depreciation topic? Yes, very good. I hope you remember that. Depreciation means काय असते हो? What is depreciation? Reduction in value of fixed asset due to its wear and tear. म्हणजे रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट, आपण रिड्यूस करतो व्हॅल्यू. किंवा मी हे म्हणत होतो बघा, डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. डिक्रीज और रिड्यूस म्हणजे काय करायचंय? कमी करायचंय. हे ऍसेट जे आहे आपलं बॅलन्स शीटला, त्याचं व्हॅल्यू लेस करायचंय, रिड्यूस करायचंय, डिक्रीज करायचंय. त्यामुळे आपण इथं काय करणार? लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन. आता आपण तेव्हा पिरियड वगैरे बघत होतो बघा. आता हे 5% आहे, 5% ऑन ऑफिस इक्विपमेंट. सर आता पिरियड वगैरे कुठं आहे सर? डायरेक्टली 20,000 वर काढायचं का? येस. आता पिरियड वगैरे बघायचं नाही, काय दिले नाही म्हणजे 12 मंथ्स साठीच आहे. 5% ऑन 20,000. येस प्लीज, अमाउंट 5% on 20,000. I hope everyone knows how to calculate 5% on 20,000. If you don't know how to calculate, please calculate 10%. First of all, calculate 10%.
then divided by 2. Okay, yes, 1005%. आउटरला किती येतं? एकच ऍडजस्टमेंट आहे प्लीज. We have only one adjustment, so outer column how much? 20,000 less 1,000. Outer column should be 19,000. Okay, adjustment चे minimum किती effect हो? There are how many effects of adjustment? There are minimum 2 effects. Okay, there are only 2 effects, but in 11th 12th I say only minimum 2 effects. Okay, आता डेप्रिशिएशनचा एक इफेक्ट दिलात तुम्ही. कसं? बॅलन्स शीट मधून ऍसेट साइड मधून त्या ऍसेट मधून लेस केलात, बिकॉज डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. डिक्रीज म्हणजे लेस. ओके, लेस डेप्रिशिएशन. मला सांगा, ऍसेटचं व्हॅल्यू कमी होणं. ओके, we had equipments of 20,000. Now it has value of 19,000. That means value of the asset has decreased. Assetचं व्हॅल्यू कमी झालेलं आहे. हे आपल्यासाठी लॉस आहे असं वाटत नाही का तुम्हाला? दिस इज लॉस फॉर अस. ओके, 1,000चं जे ऍसेट आहे म्हणजे कमी झालेलं आहे. म्हणजे 20,000चं होतं, त्यामधलं 1,000 कमी झालं ना. दिस इज लॉस फॉर बिझनेस. आपण लॉस सगळे कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. सो दिस शुड गो टू, second effect should go to profit and loss account, debit side. Profit and loss account, debit side to depreciation on. Presentation बघा आता. प्रेझेंटेशन बघा, गडबड करू नका. आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही क्वेश्चन रीड केलेलं आहे, 2-3 ऍसेटवर डेप्रिशिएशन आहे, एकाच ऍसेटवर नाहीये. मग त्यामुळे काय करायचं? डायरेक्टली लिहायचं नाही, टू डेप्रिशिएशन ऑन डायरेक्टली असं. इथं अंडरलाईन करायचं, टू डेप्रिशिएशन ऑन. आता आपण फर्स्ट ऑफिस इक्विपमेंट बघतोय. ऑफिस इक्विपमेंट लिहायचं. कंप्लीट लिहा तुम्ही स्पेलिंग. इनर कॉलमला 1000 लिहितो मी. इथं बाकी ऍसेट पण येणार आहेत. हे बघा, ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये ना मोटर व्हॅन आणि प्लांट मशिनरीवर पण डेप्रिशिएशन आहे. ते इथं येणार आहे नंतर. ओके, त्यामुळे मी इनर कॉलमला लिहिलोय. कळतंय का? हॅव यू अंडरस्टूड? प्रेझेंटेशनचं पार्ट आहे ते. हळूहळू तुम्हाला परफेक्शन येईल त्यामध्ये. येस, प्लीज राईट डाऊन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. वेगळीकडे कुठं तर लिहू नका. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. मी एक क्वेश्चन विचारतो, जर आठवतंय का बघा तुम्ही थोडंसं. इफ यू रिमेंबर डेप्रिशिएशन टॉपिक. हा, मी थोडं रिस्क घेतोय. आठवतंय का बघा? आपण डेप्रिशिएशन अकाउंट असं प्रिपेअर करत होतो. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही तर टू मशिनरी असं लिहित होतात आणि तर बाय पी एंड एल लिहित होतात. डू यू रिमेंबर दॅट? मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की फायनल अकाउंट म्हणून एक टॉपिक येईल, तिथं पी एंड एल अकाउंट असेल, तेव्हा मी तुम्हाला काहीतरी सांगतो. आता मी ते सांगतोय. डेप्रिशिएशनच्या क्रेडिटला तुम्ही बाय पी एंड एल लिहिलात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाउ हिअर वी हॅव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण आलो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कडे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड टू डेप्रिशिएशन दिसतंय का? ऑफिस इक्विपमेंटवर. तसंच मशिनरीवर पण येणार, सगळ्या ऍसेटवर इथंच येणार डेबिटला. आर यू गेटिंग मी? हा, ज्यांनी पण डेप्रिशिएशन टॉपिक रिवाइज वगैरे केले त्यांना तर फार व्यवस्थित आठवण येत असणार. ज्यांना आठवण येत नाहीये, प्लीज रिवाइज डेप्रिशिएशन टॉपिक. हे सगळ्या टॉपिकचं कॉम्बिनेशन आहे फायनल अकाउंट. सगळं शेवटी इथंच येत आहे. ओके, किती जणांना आठवलं? हे डेप्रिशिएशन बाय पी एंड एल लिहित होतो, डेप्रिशिएशनच्या क्रेडिटला बाय पी एंड एल, दॅट मीन्स पी एंड एलच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. ऑलमोस्ट सगळ्यांना, म्हणजे हाफ ऑफ द क्लास सगळ्यांना आठवतात ऑलमोस्ट. ओके, बाकी हाफ ऑफ द क्लास मला माहित नाहीये, बट ऍटलीस्ट 50% स्टुडंट्सला तर आठवत आहे. ग्रेट. असं काही लिंक मी तुम्हाला करून देतो या टॉपिक मध्ये, जे आधी झालेलं आहे त्याच्या रिलेटेड. बट सगळ्यांना आठवण येईल का नाही मी गॅरंटी घेऊ शकत नाही, बिकॉज काही जणांचं कसं असतं, पुढचं पाठ मागचं सपाट, असं अकाउंटला चालत नाही. येस, तुमचे एक्झाम वगैरे काय डिक्लेअर झाले का ऍट द एंड ऑफ द लेक्चर? मला प्लीज सांगायचंय. येस, मोटर व्हॅन विच अकाउंट? हा, तर 2 इफेक्ट झाले. ऍसेट साइड लेस केलो अँड पी एंड एल अकाउंट, डेबिट साइड. मोटर व्हॅन विच अकाउंट?
Personal, real, nominal. Yes, please. Motor van, real account. Very good. Motor van is real account. Motor car, motor van, motorbike. Okay, real account, real personal, balance sheet, debit column, asset side. So go to asset side, go to balance sheet, asset side. इथं वन लाईन ब्लँक सोडून लिहिलं तर छान वाटतंय, बट डायरेक्टली खाली लिहिलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाहीये. इनर कॉलम 30,400, 30,400. ऍडजस्टमेंट नंबर 4 परत काय हो, ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये काय? यस, डेप्रिशिएशन, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 10% ऑन मोटर व्हॅन. आपण फक्त मोटर व्हॅनचं बघायचं आता. सध्या मोटर व्हॅन चालू आहे. ओके, 10% ऑन मोटर व्हॅन डेप्रिशिएशन आहे. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट. डिक्रीज करायचं म्हणजे काय? लेस, लेस डेप्रिसिएशन. येस, 10% किती येतं? हाऊ मच? 10%. 10% फार इझी असतं. युनिट प्लेस एक झिरो फक्त काढायचं आहे तुम्हाला. 3040. येस, आउटर कॉलम प्लीज. येस, आउटर कॉलम 27,000 समथिंग येईल का बघा, चेक करा प्लीज. येस, 27,360. हा, हे कॅल्क्युलेशन ज्यांनी पण चुकणार त्यांचा आन्सर रॉंग येणार आहे. हा, दिस इज बेसिक फॅक्ट. हे फॅक्ट आहे. फार कमी जण तुम्हाला सांगतील, बट फॅक्ट आहे. तुम्ही एक जरी कॅल्क्युलेशन चुकलात तर डेफिनेटली युअर आन्सर विल बी रॉंग. ओके, येस. नाउ डेप्रिसिएशन तुम्ही काय केला, तो लेस केला. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट. मग तुम्ही लेस केला तर हे फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट काय सर, कुठं जाणार? डेप्रिशिएशन म्हणून तुम्ही ऍसेट मधून व्हॅल्यू लेस केलात. मग हे काय झालं, ऍसेटचं व्हॅल्यू कमी झालेलं आहे. ओके, द व्हॅल्यू ऑफ ऍसेट हॅज डिक्रीज्ड. दिस इज लॉस. ओके, सो इट विल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला इफ यू रिमेंबर, आपण लिहून ठेवलेलं आहे. आपण लिहून ठेवलेलं आहे टू डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट. ह्याच्या खालीच लिहायचं मोटर व्हॅन. इनर कॉलम 3040. अजून एक ऍसेटवर डेप्रिशिएशन आहे, त्यामुळे मी आउटरला घेत नाहीये. ओके, अजून एक ऍसेटवर डेप्रिशिएशन आहे, त्यामुळे मी आउटर कॉलमला घेतलेलं नाही. कळतंय का बघा? येस, बी क्विक. थोडस स्पीड वाढायला पाहिजे आता. आय होप काही जण थोडं घरी पण ट्राय केले. ओके, मी ट्राय करायला सांगितलं होतं. नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी. आता हे तर सगळ्यांना माहित आहे. यस, रिअल अकाउंट, रिअल पर्सन, बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, asset side, balance sheet, asset side, plant and machinery, inner column 25,000. कोणाला स्पेसिफिक काय प्रॉब्लेम असेल तर विचारायचं. प्लांट अँड मशिनरी 25,000. डेप्रिशिएशन आहे. परत तुम्ही आता करू शकता ना. आता डेप्रिशिएशन आता तुम्हाला यायलाच पाहिजे. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. किती पर्सेंट आहे हो ऍडजस्टमेंट मध्ये? ते किती पर्सेंट आहे बघा, 15% आहे ती. येस, 15%. प्लीज कॅल्क्युलेट 15% ऑफ 25,000. 15% आहे. प्लीज चेक. गौतमी, जास्त गडबड करू नका. एक कॅल्क्युलेशन चुकला तरी सगळं चुकतंय. ओके, someone is saying 3750. प्लीज चेक. 10% कॅल्क्युलेट करा, डिवाइड बाय 2 करा, 5% मिळतंय. 5% प्लस 10%, 15%. येस, करेक्ट आहे ना कुणाल? डेप्रिशिएशन इज चार्ज ऑन एसेट ओनली. करेक्ट आहे ना? मग काय प्रॉब्लेम आहे कुणाल? फक्त ऍसेट नाही, ते मग फिक्स्ड ऍसेट म्हणतो आपण कुणाल त्याला. म्हणून तर फिक्स्ड ऍसेट म्हणून लेस केलो ना. 3750. ओके, येस, आउटर कॉलम प्लीज. 21,250. काही जण कॉपी करतायत. मेनी ऑफ द स्टुडंट्स आर जस्ट कॉपिंग द आन्सर, नथिंग एल्स. ओके, म्हणजे काही जण आन्सर सांगतील, आम्ही तेच कॉपी करतो. सर लिहितातच करेक्ट. सरांवर आमचा विश्वास आहे.
ओके, मग मला पण तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही कमी मार्क्स घेणार किंवा फेल होणार. ओके, जर कॅल्क्युलेशन स्वतः करत नसतील तर. येस, सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, टू डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट मोटर व्हॅन, त्याच्या खाली प्लांट अँड मशिनरी. किती सांगितला होता तो? 3750. आउटर कॉलमला घ्या आता, 3च सेट होते डेप्रिशिएशन, 3च सेटवर डेप्रिशिएशन होतं. येस, आउटर कॉलम प्लीज. 7790. ओके, सो प्लांट अँड मशिनरी आपलं झालेलं आहे. कम डाऊन टू क्वेश्चन नाव. नेक्स्ट, बॅड डेट्स. बॅड डेट्स मीन्स इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. ओके, बॅड डेट्स म्हणजे काय असतं? इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स, लॉस आहे ते. येस, विच अकाउंट? पर्सनल, रिअल, नॉमिनल? येस, नॉमिनल अकाउंट आहे ते. ओके, लॉस झालं ना आपल्याला, इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स म्हणजे आता पैसे मिळणार नाहीत, पैसे बुडालेले आहेत. ओके, इररिकव्हरेबल अमाऊंट आहे. दिस इज लॉस फॉर बिझनेस. ओके, expenses, losses, incomes and gains are covered in nominal account. It is nominal account. Nominal account should go to as per rule number 1, trading or profit and loss account. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे, चेक करा. डेबिट कॉलम, डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे. कुठे जाणार? डेबिट साइडला. इट विल गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. प्लीज चेक whether it will go to trading account or profit and loss account. Please tell me. Trading or profit and loss account कुठे जाणार सांगा हो. येस, ट्रेडिंग अकाउंटला जात नाही, कुठे जात आहे? पी एंड एल अकाउंटला. मॅन्युफॅक्चरिंगशी काही संबंध नाही आहे, नॉट रिलेटेड टू परचेसेस ऑल्सो. ओके, सो इट विल गो टू पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. सो गो टू पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. हा, तुम्हाला भरपूर जागा असेल, मी थोडस मध्येच लिहितोय. ओके, टू बॅड डेट्स, 2500. Yes, please write down.
Yes. Next, after bad debts, advertisement. Okay, advertisement. Yes, please. Which account? Advertisement is personal, real, nominal. Yes, nominal account. Very good. Nominal account should go to trading or profit and loss account. Debit column, debit side. सो ट्रेडिंग आउट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला जाणार. सर मग ट्रेडिंगला जाणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हे मला विचारायचं का? नो. You should ask it to rule number 3. Manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. Yes, please tell me advertisementचं मॅन्युफॅक्चरिंगचे काय संबंध आहे का हो? नो. Expenses not related to purchases of goods. Purchase related पण नाही आहे. This is not related to purchase of goods or manufacturing expenses. So it will go to profit and loss account, debit side. Profit and loss account, debit side to advertisement. $6,000 to advertisement. 6,000. Profit and loss account, debit side. Yes, तुम्हाला बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करावा लागेल ना. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आहे का नाही, एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस आहे का, यासाठी थिंक करावं लागतं. यू हॅव टू थिंक. ओके. Yes, next, cash in hand. Cash in hand, which account? Personal, real, nominal. Please tell me. Yes, please. Cash in hand. Cash कुठला अकाउंट आहे? Cash in hand. Cash means cash in hand only. Cash in hand means cash only. Okay. अहो ऐश्वर्या, आय थिंक कुलकर्णी प्लीज विचार करा. मला हार्ट अटॅक येईल. विचार करून सांगा तुम्ही. पर्सनल, रिअल, नॉमिनल म्हणता. येस, व्हेरी गुड. रिअल अकाउंट आहे. येस, आपला ऍसेट आहे ते. रिअल अकाउंट, रिअल पर्सनल, बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ऍसेट साइड. गो टू बॅलन्स शीट, ऍसेट साइड. आपला ऍसेट आहे कॅश म्हणजे. तुमच्याकडे कॅश आहे म्हणजे तुमचा ऍसेट आहे ना हो. आहे का नाही? सर आमच्याकडे कुठं कॅश असतंय सर? नाही, थोडं तर असेल ना हो. कॅश इन हँड. हा, ऍडजस्टमेंट वगैरे काय नसेल तर आउटरला घ्यायचं डायरेक्टली. ओके. अमाऊंट इज ₹5,000. यस, थोडस स्पीड वाढवायचं हो. कॅश इन हँड नंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स विच अकाउंट? सन्ड्री डेटर्स पर्सनल अकाउंट आहे. व्हेरी गुड. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ऍसेट साइड. रूल्स पाठ झालेत का नाही? लर्न झाले का नाही तुम्हाला रूल्स? ज्यांना झाले नाही त्यांनी असं मंत्र सारखं 10 टाइम्स इन अ डे, 20 टाइम्स इन अ डे चालू आहे का? मला फार कमी जण येस म्हणले हो रूल्स लर्न झालेत का म्हणल्यानंतर. दॅट मीन्स ते लाईव्ह नसल्यामुळे प्रॉब्लेम काय, तुम्ही रीडच करत नाहीये घरी. फक्त लेक्चरच्या वेळेस ओपन करायचं. हा, आणि मीच रूल म्हणतोय, तुम्ही तर काय म्हणतच नाहीये. ओके. ह्याचे इफेक्ट तुम्हाला 12th ला जाणवणार आहे. 12th ला फायनल अकाउंट काहीच येणार नाही. आता 11th ला तर येणारच नाही. ओके. स्वतः जोरात म्हणावं लागतंय. सन्डी डेटर्स, पर्सनल अकाउंट, रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ऍसेट्स आहे. ओके. नेक्स्ट, रिझर्व फॉर बॅड डेट्स विच अकाउंट? पर्सनल, रिअल, नॉमिनल.
रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. येस, कुठं कव्हर झालाय का हे पॉइंट आधी? रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स का कॉलेजमध्ये कव्हर झालेलं आहे? त्या बेसिसवर तुम्ही सांगताय. व्हॉट डू यू मीन बाय रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स? हे आधी माहित असायला पाहिजे. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स मीन्स प्रोव्हिजन करतोय. आपल्याला कसं वाटतंय, आता जे रिसिवेबल आहेत ना, त्यामधले पण काही आपल्याला डाऊट वाटतंय, आपल्याला मिळणार नाही, पैसे बुडणार आहेत. मग त्या बॅड डेटसाठी आपण प्रोव्हिजन करतो. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स मीन्स प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. और कधी कधी रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणतात. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, ऐकून घ्या व्यवस्थित. कधी कधी रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणतात, कधी कधी रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, आरडीडी. आरडीडी म्हणतात नॉर्मली, असं मी बघितलेलं आहे. आरडीडी म्हणतात. व्हॉट डू यू मीन बाय आरडीडी? रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स असं म्हणतात ते. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. Okay, they will use different kind of words. Okay, हा. आता ह्याचं जर पर्सनल रिअल नॉमिनल तुम्ही विचारलात, तर फायनल अकाउंट मध्ये आपण नॉमिनल अकाउंटच म्हणायचं. ह्याच्यात जास्त डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाही. ओके, ह्याचं एक एंट्री असते, मी तुम्हाला सांगतो. ते पण इन 12th और सीए फाउंडेशन वगैरे. सध्या काय लक्षात ठेवायचं? आरडीडी इज नॉमिनल अकाउंट. ओके, आरडीडी और रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स और रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स सगळं एकच आहे. आपण प्रोव्हिजन करतो. आपल्याला थोडं डाऊट आहे, हो पैसे मिळणार की नाही डाऊट आहे, मग त्यासाठी आधीच आपण प्रोव्हिजन करतो. अरे पैसे थोडं बुडणार आहेत, 1%, 1%, 2% वगैरे. ओके, येस. सो दिस इज रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. नॉमिनल अकाउंटच म्हणायचं आपल्याला. येस, नॉमिनल अकाउंट, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट कॉलम. Do you remember something called as nominal account plus credit column? Nominal account plus credit column. रूल नंबर 4. जर तुम्हाला रूल नंबर 4 माहित नसेल तरी येईल. नॉमिनल अकाउंट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट कॉलम क्रेडिट साइड. आता हे तर काय एक्सपेन्स नाहीये, क्रेडिट साइडला घ्यायचंय आपल्याला. डेबिट साइडला असेल तर एक्सपेन्सेस ना, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस ऑफ गुड्स डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ते सगळं एक्सपेन्स साठी आहे, डेबिट साठी. आपल्याला क्रेडिट करायचंय, मग आपण कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. ओके, सो गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. हा, ज्यांना रूल नंबर 4 आठवण आहे त्यांचं तर फार चांगलं आहे बघा. येस, वन लाईन मिनिमम इथं ब्लँक सोडा. वन लाईन मिनिमम ब्लँक सोडायचं. बाय आरडीडी हाऊ मच? 1000. Next, sundry creditors. Which account? Sundry creditors. Sundry creditors, person to whom amount is payable. Creditors म्हणजे payable लक्षात यायला पाहिजे. And debtors म्हणजे receivables. Okay, this is personal account, real personal account, balance sheet. Credit column. Credit column should go to balance sheet liability side. Okay, go to balance sheet liability side. हा, ज्यांना रूल्स लर्न नाहीयेत, थोडस रीड करायचं आहे, असंच लर्न होत नाही. असं तुम्ही झोपलात समजा एखाद दिवस, सकाळी उठलात आणि सगळे रूल्स येतात, असं होत नाही नॉर्मली. तर बिकॉज आपण रजनीकांत नाही आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट इज रुपीज 24,000, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. मग त्यासाठी रीड करावं लागतंय थोडस. हा, रेग्युलर आहे म्हणजे कसं, डायरेक्टली काही जण काय करतात, क्लासलाच येतात, सर मी रेग्युलरच होतो सर. डायरेक्टली क्लासला येऊन तुम्ही तेव्हाच नोटबुक ओपन करत असेल. हा, तुम्ही रेग्युलर असून पण थोडस तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटणार. ओके, फर्स्ट 10 to 15 मिनिट्स प्रत्येक दिवशी. ओके, सन्ड्रीचं मिनिंग काय? म्हणजे सन्ड्री म्हणजे लिस्ट आहे, त्याचं एकच जण नाहीये दिगंबर. ओके, लिस्ट आहे क्रेडिटरचं. एकांनाच पेएबल कुठं असतंय? आता समजा मी तुम्हाला पण पेएबल आहे, मुकेश अंबानींना पेएबल आहे, टाटा यांना पेएबल आहे, फ्रेंड्सला 4-5 पेएबल आहे, अजून 4-5 पार्टी आहेत त्यांना पेएबल आहे. त्यांचं लिस्ट आपण लिहू शकत नाही. सन्ड्री क्रेडिटर्स, आपण काय म्हणतो? सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, त्याचं लिस्ट आहे ते.
लिस्ट ऑफ क्रेडिटर्स. लिस्ट असणार आहे, नंतर कुठंतरी बघायचं ते त्याचं लिस्ट असतंय. आपण इथे लिस्ट लिहित नाही बॅलन्स शीटला. ओके, कारण तेवढं वेळ नाहीये, जागा पण नसते. येस, नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल इज पर्सनल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, क्रेडिट कॉलम, लायबिलिटी साइड. ऑलरेडी तुम्ही लिहून ठेवलेलं आहे, दिसतंय का? कॅपिटल इनर कॉलम 1,25,000. 1,25,000 झालंय का हो इथपर्यंत? कॅपिटल पर्यंत आलात का? येस, आपला प्रॉब्लेम झालेला आहे. जर तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, बघा ऐका, शक्यतो काय राहत नाही तरी ऑब्झर्व करायचं. सगळे ऍडजस्टमेंटचे आपण इफेक्ट दिलेत का, जस्ट ऑब्झर्व करायचं. मला आठवतंय मी क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही इफेक्ट दिलो, ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंगचे दिलो. आउटस्टँडिंग काय केलं होतं, ऑफिस सॅलरीज मध्ये ऍड, आणि आउटस्टँडिंग सॅलरी पेएबल आहे कुठं, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड सेकंड इफेक्ट. प्रीपेड वेजेस, वेजेस मधून लेस केलो कारण नेक्स्ट इयरचं आहे, आणि प्रीपेड वेजेस बॅलन्स शीट ऍसेट साइडला. ओके, अँड डेप्रिसिएशन पण आताच दिलेलं आहे आजच इफेक्ट. ओके, म्हणजे सगळं झालेलं आहे. शक्यतो ट्रायल बॅलन्स झालं की सगळं होतंय कारण आपण नंबर लिहिलेला असतो आधीच, ऍडजस्टमेंट बघून नंबर लिहिलेला असतो, मग सगळे ऍडजस्टमेंट आपण बघतोच. ओके, आणि ज्याचा नंबर लिहित नाही त्याचा इफेक्ट दिलेला असतो. मग सर आता काय करायचं? आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. येस, डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल बघा करायचंय. सगळं आउटरला आहे का चेक करा, परचेसेस, सेल्स वगैरे. येस, आउटरला दिसतंय मला. मग बघा ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे, प्लीज टेल मी. कॅल्क्युलेशन करा, डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल. आता तुम्ही एक्सपर्ट आहे ह्याच्यामध्ये, फास्ट करायचं. क्रेडिट साइडला तर आयटम फार कमी आहेत बघा, दोनच आयटम आहेत, 85,020 आणि 19,000. डेबिट साइडला पण 4च अमाऊंट आहेत. करा रफ पेजवर, अमाऊंट सांगा, ग्रॉस प्रॉफिट आहे का लॉस आहे ते पण सांगा. मला टोटल सांगू नका, डायरेक्टली मला बॅलन्स सांगा. ओके, प्रॉफिट आहे का लॉस आहे ते सांगा. व्हेरी गुड भाग्यश्री. प्रॉफिट म्हणतायत, ओके व्हेरी गुड. दिगंबर, कुणाल, कुणाल तुमचा अमाऊंट थोडस डिफरन्स आहे बघा, 20 रुपीज कुठं चुकलात तुम्ही, असं करू नका कुणाल प्लीज. सगळेजण प्रॉफिट म्हणतायत, म्हणजे क्रेडिट साइड टोटल जास्त आहे, डेबिट साइड कमी आहे. मग डेबिट साइडला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन, ज्या साइडची टोटल कमी असते त्या साइडला लायचं असते. ज्यांचा अमाऊंट चुकलाय त्यांनी चेक करा. मला बोथ साइड टोटल कोण सांगेल का? हा, थोडं फास्ट लिहा, आपल्याकडे वेळ कमी आहे. कॅल्क्युलेशन चुकलेलं असेल तर नंतर परत तुम्ही चेक करा. बोथ साइड टोटल, होनपारके वेट करा. ओके, सध्या जे चालू आहे ते बघा. बॅलन्स शीट आपण जाणार आहे बॅलन्स शीट कडे नंतर. ओके, विदाउट बॅलन्स शीट कडे जाऊन आपण क्लोज करू शकत नाही. ओके, येस, परत तुम्ही हे विचारणार आहे, आता हे बघून घ्या. ट्रेडिंग अकाउंट, ओके, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 7,900. आता ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन कुठं होणार? पी एंड एल अकाउंट क्रेडिट साइडला, अपोजिट साइडला होत आहे. ओ, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. इथं लिहायला विसरतात काही जण, विसरायचं नाही. नेक्स्ट पेजला घ्या तुम्ही, नेक्स्ट पेजला असतंय बघा, रिव्हर्स साइडला, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन हाऊ मच, 7,900. आता करा डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल बघा. प्रॉफिट आहे का लॉस आहे, नेट प्रॉफिट और नेट लॉस चेक करा. सगळं आउटरला आहे का चेक करायचा. इथं कधी कधी तुम्ही डेप्रिशिएशनचा अमाऊंट आउटरला घेतच नाही, मग सगळं चुकतंय. ओके, डेप्रिशिएशन वगैरे सगळं आउटरला आहे का चेक करायचं. इथं पण 4च अमाऊंट आहेत ना डेबिटला, आणि क्रेडिटला 2च अमाऊंट. फार सिंपल आणि फार छोटासा प्रॉब्लेम आहे. यस, कोण सांगेल का हो मला? नेट प्रॉफिट और नेट लॉस. मला तर लॉस आहे म्हणून कळतंय क्लिअरली, कारण क्रेडिटला बघा ओनली 8,900 आहे क्रेडिटला, आणि तर डेबिटला बघा फर्स्टच एक्सपेन्स 12,000 आहे सॅलरीज. मग नक्कीच लॉस आहे. लॉस म्हणजे काय हो, डेबिट साइड टोटल जास्त आहे, आपण ज्या साइडची टोटल कमी आहे त्या साइडला लिहितो.
डेबिट साइड जास्त आहे म्हणजे एक्सपेन्स जास्त आहे, लॉस आहे. नेट लॉस ट्रान्सफर्ड टू, नेट लॉस ट्रान्सफर्ड टू, माझ्यासोबत लिहायचं आहे, फास्ट लिहा थोडस. नेट लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट, हाऊ मच? 13,000. एक जण 13,000 म्हणताय, एक जण 19,000 म्हणताय. ओके, 19,000 जास्त जण म्हणतायत. 19,390. प्लीज चेक. 19,390. प्लीज चेक. जरी 13,000 म्हणलेत, कुणाल कुठं चुकतंय बघा तुमचं. 6,000 कुठलं घेत नाहीये तुम्ही. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट घेतलाच नाहीत कुणाल. ऍडव्हर्टाइजमेंट विसरलात तुम्ही. चेक करा. हा, ज्यांचं हे झालंय त्यांनी नेट लॉस कॅपिटल मधून लेस करावं. कॅपिटल मधून लेस करा. हा, मग असं विसरू नका कुणाल प्लीज. हा, हे बोथ साइड टोटल किती येत आहे तुम्ही लिहायचं. ओके, P&L चं. आता हे कॅपिटल मधून लेस करायचं लॉस. प्रॉफिट म्हणजे ऍड करत असतो, लॉस काय करायचं? लेस. बिकॉज आपण रिकव्हर करायचं असते प्रोप्रायटर कडनं. ओके, 19,390. आउटरला किती येत आहे सांगा. आउटर कॉलम कॅपिटल किती येत आहे सांगा. यस, थोडस लवकर सांगायचं आहे. आउटर कॉलम. आणि एकदम बॅलन्स शीट टोटल सांगा मला लगेच. बॅलन्स शीट टोटल सांगा. हा, बॅलन्स शीट ज्यांना पाहिजे होतं दिसतंय का हो बॅलन्स शीट? आता बॅलन्स शीट बघा, चेक करा ज्यांना पाहिजे होतं त्यांनी. ओके, लास्ट फ्यू सेकंड्स आर रिमेनिंग. प्लीज मला बॅलन्स शीट टोटल सांगायचं आहे. बॅलन्स शीट टोटल. हा, मॅजिक होतं इथं, बोथ साइड टोटल सेम यायलाच पाहिजे. ओके, यस. हा, हे लिहून घ्या. कॅल्क्युलेशन काय रॉंग वगैरे असेल तर मला उद्या सांगा. ओके, तुम्ही चेक करायचं आहे. ओ, ज्यांना बॅलन्स शीट पाहिजे होतं मिळालं का मुंपारके? लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे, मीटिंग एंड होईल. ओके, तुम्हाला मी होमवर्कचं क्वेश्चन जे आहे, नेक्स्ट प्रॉब्लेमचं रुलिंग आणि होमवर्कचं क्वेश्चन तुम्हाला मी काय करतो, ग्रुपवर सांगतो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम शक्यतो होमवर्क असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम